जय हिंद सर्वांना. आजचं जे लेक्चर आहे ते असणार आहे न्यायालय भरती ऑल अबाउट न्यायालय. म्हणजे या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहोत, न्यायालयाबद्दलची माहिती. म्हणजे भारतात किती न्यायालय आहेत, उच्च न्यायालयाबद्दल बोलत आहे मी. ठीक आहे, किती न्यायालय आहेत, परत कोणत्या आर्टिकलनुसार कोणत्या कलमानुसार ते येतात. ठीक आहे, मुख्य कोण आहेत, कोण नियुक्त्या करतं वगैरे सर्व या लेक्चरमध्ये होणार आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे लेक्चर, मिस करू नका. पहा, स्टार्ट करूया आपण लेक्चरला. न्यायालय यतो धर्मस्ततो जेह, जिथे धर्म तिथे विजय असा अर्थ आहे. हे काय तर हे ब्रीद वाक्य आहे न्यायालयाचं. कोणत्या न्यायालयाचं? मुंबई उच्च न्यायालयाचं एक आहे आणि सुप्रीम कोर्टाचंही हेच ब्रीद वाक्य आहे. जसं पोलिसांचं सदरक्ष न्याय खल निग्रह न्याय असताना तसंच हे ब्रीद वाक्य आहे. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे, विचारू शकतात ते प्रश्न, म्हणून दिलेलं आहे मी तुम्हाला. भारतीय संविधानातील उच्च न्यायालयांची संकल्पना प्रामुख्याने भारत सरकार अधिनियम 1935 मधून घेण्यात आली. म्हणजे हे भारताचे जे उच्च न्यायालयाची जी संकल्पना आहे, जी आयडिया आहे, ते कुठनं आपण अक्वायर केलेली आहे. म्हणजे आपलं कॉन्स्टिट्यूशन जे आहे, आपलं जे काही संविधान आहे ते खूप अशा आयडियातनं, म्हणजे खूप अशा बाहेर देश म्हणा, प्रदेश म्हणा, विदेश म्हणा, तिथनं काही माहिती जमा करून आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये टाकलेली आहेत. ठीक आहे, तर त्यासोबतच हे जे न्यायालयाची संकल्पना आहे हे कुठून आणलेली आहे आपण, तर हे भारत सरकार अधिनियम 1935 मधून. हे काय आहे नेमकं, तर हे ब्रिटिशांनी आणलेला होता. ठीक, यातला 70 ते 80% भाग जो आहे तो आपला कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, संविधानामध्ये. ठीक आहे, तर हे गोष्ट लक्षात ठेवा की ही जी आयडिया आहे, उच्च न्यायालयाची आयडिया, हे कुठून घेतलेली आहे आपण, तर भारत सरकार अधिनियम 1935. ठीक आहे, आता पहा इथे सर्वोच्च न्यायालय. तर सर्वोच्च न्यायालय जे आहे ते कुठे? दिल्लीमध्ये टिळकनगरला. दिल्ली टिळकनगर. भाग 5 मध्ये येतं, हा रोमन अंक मध्ये लिहिलेलं आहे मी. भाग 5 मध्ये येतं. आता जर काही जण न्यू असतील तर भाग 5 काय हे समजत नसेल तर पहा, आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, आपलं जे संविधान आहे, त्याचे जुने भाग किती होते, जुने भाग म्हणत आहे, जुने आर्टिकल, जुने भाग किती होते, तर जुने भाग 22 होते आणि आता 25 झालेले आहेत करंट. जुने म्हणजे जेव्हा कॉन्स्टिट्यूशन बनलं त्यावेळेसचा, आणि आता हे, याला ओरिजिनली म्हणतात. ठीक, आणि हे न्यू आहेत. तर त्या 25 भागामधला 5वा जो भाग आहे तो सर्वोच्च न्यायालयाचा आहे. त्यामध्ये आर्टिकल कोणते कोणते येतात? 124 ते 147. ठीक, तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. आता हे पहा, उच्च न्यायालय. तर उच्च न्यायालय भाग 6 मध्ये आहे. सुप्रीम कोर्टाच्या नंतर लगेच, आता इथे थोडेसे लॉजिक लावा तुम्ही. काय, इथे आहे 124, इथे आहे 214. कसं लक्षात ठेवायचं? हे पहा 124 आणि हे 214. ठीक आहे, 214 उच्च न्यायालयाचे आहेत. टोटल किती उच्च न्यायालय आहेत आपल्या भारतामध्ये? टोटल आहेत 25. आता रिसेंटचे कोणते कोणते आहेत? एकतर तेलंगणा प्लस आंध्र प्रदेश, त्यांची विभागणी झाली होती 2014 जून 2 मध्ये. ठीक आहे, तेलंगणा वेगळा झाला होता, आंध्र प्रदेश वेगळा झाला होता. केव्हा? 2 जून 2014 मध्ये. तर त्यांचे वेगवेगळे काय बनले होते? हायकोर्ट बनले होते. वेगवेगळे हायकोर्ट हे 2014 मध्ये नाही बनले. हे केव्हा बनले मग? हे बनले 1 जानेवारी 2019 मध्ये. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आत्ताचा जो लेटेस्ट हायकोर्ट आहे तो कुठला, असं विचारलं त्यांनी, आणि हे 2 ऑप्शन असतील तर टिक करा. यातलं कुठलं एक असेल तर त्यालाही टिक करू शकता तुम्ही. ठीक आहे, तर यात पार्ट 6 मध्ये येतं आणि 214 आणि 231. 214 पार्ट काय हे, इथे दिलेलं आहे मी. 214 म्हणतं, प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद आहे. म्हणजे 214 म्हणते की प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असणं गरजेचं आहे. 231 काय म्हणतं? इम्पॉर्टंट वालेच दिलेत मी तुम्हाला. 231 म्हणतं, संसद 2 किंवा अधिक राज्यांसाठी एकच सामायिक उच्च न्यायालय म्हणजे कॉमन उच्च न्यायालय स्थापन करू शकतं. कसं कॉमन ते तुम्हाला मी दिलेले आहेत, कोणते कोणते कॉमन आहेत, त्यासोबत मी तुम्हाला ट्रिक आणलेली आहे. ठीक आहे, या अगोदर तलाठीमध्ये पण जेव्हा आपण क्लास घ्यायचो ना, त्याला वेगळी ट्रिक दिली होती मी. दिली होती का नाही मला आठवत नाही, दिली असेलच, पण आता एक वेगळी बनवलेली आहे, सोप्यात सोपी. ठीक आहे, चला स्टार्ट करू.
हे संसद जे आहे ते काय म्हणत आहे की कॉमन हायकोर्ट असू शकतात. ते कॉमन हायकोर्ट कसे असू शकतात तर पहा इथे आता आपला बॉम्बे हायकोर्ट आहे. तर बॉम्बे हायकोर्ट जे आहे कुठल्या कुठल्या गावच्या कुठल्या कुठल्या राज्यांचे काय म्हणतात त्याला जे काही दाखले आहेत जे काही पिटिशन आहेत ते एक्सेप्ट करतात. तर ते महाराष्ट्र, गोवा, दादर नगर हवेली आणि दमण आणि दीव. कसं लक्षात ठेवायचं, मी आत्ताच ट्रिक बनवली होती. बीजी लोक दादर मध्ये दम घेतात. काय बीजी लोक दादर मध्ये दम घेतात. आता हे बीजी लोक म्हणजे हे बॉम्बे, हे बॉम्बे जे आहे महाराष्ट्रासाठी तर कॉमन असणार एवढे तरी कॉमन सेन्स ठेवा. ठीक आहे. आणि हे गोवा, हे जी गोवा हे दमण दीव आणि दादर नगर हवेली. ठीक. तर काय ट्रिक आहे, बीजी लोक गोवामध्ये बीजी लोक दादर मध्ये दम घेतात. ठीक आहे. तर गुवाहाटीचं मी एक बनवलं होतं गमन. ठीक आहे. गमन, GAMAN. जी म्हणजे गुवाहाटी, ए म्हणजे आसाम, एम म्हणजे मिझोरम, ए म्हणजे अरुणाचल प्रदेश, एन म्हणजे नागालँड. ठीक आहे. म्हणजे हे जे गुवाहाटी जे आहे, गुवाहाटी कोणत्या कोणत्या राज्यांच्या गोष्टी हाताळतं तर ते आहे आसाम, नागालँड, मिझोरम, अरुणाचल प्रदेश आणि स्वतः गुवाहाटी सुद्धा. ठीक आहे. तर हे असू द्या. पंजाब, ह्याची ट्रिक कशी आहे, पंजाब, हरियाणा, चंदीगड. तर ह्याची ट्रिक कशी आहे, तर हरीने पंजाने चंदीला ओरखडले. ठीक आहे. हरीने पंजाने चंदीला ओरखडले हे येऊ शकतं म्हणजे ट्रिक आहे. ठीक. आता कॅलकत्ताचं कसं लक्षात ठेवायचं पहा. आता हे आपला भारत देश आहे. भारत देशचा सदर्न पार्ट आहे हा. ठीक आहे. इथं आहे कलकत्ता पश्चिम बंगाल. ठीक आहे. इथे आहे कलकत्ता पश्चिम बंगाल आणि आपल्या इकडल्या साईडला काय आहे, अंदमान अँड निकोबार बेटे आहेत. हे अंदमान आणि निकोबार बेटे आहेत. तर हे जे इकडली साईड आहे, समुद्राची साईड जी आहे आणि तिथली निकोबार बेटेचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते कोणी हँडल करतं तर कलकत्ता हायकोर्ट हँडल करतं. ठीक आहे. हे का देत आहे मी, ग्रुप सी च्या एक्झाम मध्ये पण दिलेला आहे हा प्रश्न 2025च्या एक्झाम मध्ये. ठीक आहे. तर बऱ्याच जणांनी कन्फ्युजन मध्ये अंदमान निकोबार करून आलं होतं. ठीक. कशाबद्दल विचारलं होतं त्यांनी, केरळ बद्दल विचारलं होतं आणि लोकांनी काय केलं, स्टुडंट्सनी अंदमान निकोबार केलं. ठीक आहे. तर इथे पश्चिम बंगाल येणार, अंदमान निकोबार द्वीप समूह येणार. ठीक. आता मद्रासचं पहा. मद्रासचं काय, मद्रासच वाचायचंच नाही. जेव्हा हा टाईपचा क्वेश्चन आला तर मद्राक्ष वाचायचं. द्राक्ष आणि चेरी कुठे मिळतात आपल्याला, तमिळनाडूमध्ये. कसं, हे पहा इथे द्राक्ष, बारीक नजर ठेवा तुमची. द्राक्ष आणि हे चेरी कुठे मिळतात, तमिळनाडूमध्ये. ठीक. समजलं. चला नेक्स्ट, केरळ. आता मी तुम्हाला आत्ताच बोलले की खूप जणांनी कन्फ्युज मध्ये अंदमान निकोबारला इथे लक्षद्वीप असून असं कन्फ्युजन केलेलं आहे स्वतःच. तर केरळ इथे येतं, तर केरळ काय लक्षद्वीपला पाहिलेलं आहे. ठीक. नेक्स्ट, जम्मू काश्मीर, लडाख. डाकू कुठे असतात, जम्मू काश्मीरमध्ये. जम्मू काश्मीरमध्ये. ठीक. तर हे आहे ट्रिक. टोटल 25 आहेत जे काही शेअरिंग वाले आहेत ते आपण इथे पाहिलेले आहेत, जे हायकोर्ट शेअर करतात एकमेकांसोबत. म्हणजे बॉम्बे हायकोर्ट कुठे शेअर करते स्वतःला, तर या 4 हे 2 काय म्हणतात केंद्रशासित प्रदेश त्यांना. तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल, उम्मीद करती हूँ. मुख्य न्यायाधीश, प्रत्येक उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रपती ठरवतील तितके इतर न्यायाधीश असतात. हे तर बेसिक आहे. सध्याचे महाराष्ट्रामध्ये मुंबईचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत, तर मुंबईचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर आहेत. कोण आहेत, मुंबईचे जस्टिस श्री चंद्रशेखर आहेत. त्यांना शपथविधी कोणी दिलेली आहे, राष्ट्रपती
शपथविधी हे दिले, उपराष्ट्रपतींनी दिलेली. आपले CP राधाकृष्ण जे आपले गव्हर्नर होते, पण ते तुम्ही म्हणाल ते तर गव्हर्नर आहेत, ते होते जेव्हा हे चंद्रशेखरजी जे आहेत, चंद्रशेखरजी जेव्हा आपल्या एक सेकंड, कन्फ्युजन आहे थोडस. शपथविधी हे कोणी दिलेले आहेत त्यांना, निवडणूक कोण केलेली आहे तर एक सेकंड, शपथविधी CP राधाकृष्णजींनी दिलेली आहे. पण एक कन्फ्युजन हे असं आहे की तेव्हा ते गव्हर्नर होते की उपराष्ट्रपती होते. आय थिंक गव्हर्नर होते, म्हणूनच त्यांनी शपथविधी दिलेली आहे. ठीक आहे. आणि जे नियुक्ती कोण करतात तर नियुक्ती राष्ट्रपती करतात, राष्ट्रपती. ठीक आहे, राष्ट्रपती. म्हणजे जे काही उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्ट आहे आणि हायकोर्ट आहे, त्या दोन्ही मध्ये जे काही जितकेही जजेस आहेत त्यांची नियुक्ती कोण करतात तर राष्ट्रपती करतात. पण लक्षात एक ठेवा, तिथे जर जिल्हा न्यायालय आलं तर काय देणार तुम्ही, राज्यपाल. ठीक आहे, गव्हर्नर. ठीक, कन्फ्युज झाले असेल तर ठीक आहे, काय नाही, मी सांगितलेलं व्यवस्थित, तुम्ही ते रिपीट पहा. ठीक आहे. तर राष्ट्रपती ठरवतात, राष्ट्रपतीच त्यांना नियुक्त करतात. पहिले सरन्यायाधीश कोण होते, तर हे सरन्यायाधीश CJI विचारले, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, CJI, चीफ जस्टिस ऑफ इंडिया पहिले होते HJ केनिया, हरिलाल जे केनिया. कसं लक्षात ठेवायचं तर पहिले सरन्यायाधीश नया असं लक्षात ठेवू शकतात. पण सरन्यायाधीश होते CJI होते, असं मुंबईचे वगैरे नव्हते. ठीक. आणि करंट CJI 53वे CJI. पूर्ण नाव पाठ ठेवा. कशामुळे म्हणत आहे पूर्ण नाव, का मी पोलमध्ये पण दिलं होतं पूर्ण नाव. तर नाव आहे सूर्यकांत मदन शर्मा. ठीक आहे. काय झालं होतं, हे कंबाईनची एक्झाम होती ना, त्यामध्ये त्यांनी आपले जे 52वे CJI होते, कोण, भूषण गवईजी, जे पहिले दलित CJI होते, त्यांचं जे बर्थ डेट आहे ते त्यांनी विचारली होती. ठीक आहे. तर एवढं बेसिक कोणी लक्षात ठेवत नाही, पण त्यांनी विचारलं ना हे एक्झाम मध्ये, पण हे पण फिरवू शकतात. म्हणजे पहिलं आणि शेवटचं नाव हे ते सेम देतील आणि मध्ये वडिलांचं नाव चेंज करतील, तर मग गोंधळ होऊन जाईल. म्हणून मदन सोबत ठेवा लक्षात. नियुक्ती, आता नियुक्ती कोण करतं, न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. जर जिल्हा न्यायाधीश असतील तर ते मग राज्यपाल करतात. ठीक आहे. निवृत्तीचे वय काय असतं तर निवृत्तीचे वय, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाचे 62 वर्षे निवृत्त होतात, पण सर्वोच्च न्यायालयाचे वयाच्या 65 वर्षे. ठीक. स्थापना, आता मुंबईच्या न्यायालयाची स्थापना केव्हा झाली होती, जुना न्यायालय सर्वात, म्हणजे पहिला जुना सर्वात न्यायालय कलकत्तावाला आहे, कलकत्ता. त्याच्यानंतर आपलं मुंबई उच्च न्यायालय आहे. 14 ऑगस्ट 1862 मध्ये स्थापना झाली होती. याला काही ट्रिक नाहीये, तोंडपाठ ठेवा. अधिकार क्षेत्रे कुठे कुठे आहेत आपल्या न्यायालयाचे, तर आताच पाहिलं आपण, महाराष्ट्र, गोवा, दादर अँड नगर हवेली, दमण अँड दीव. तर ट्रिक एकदा रिवाइज करा. खंडपीठे कुठले कुठले आहेत तर नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी, गोवा. आता सध्या कोल्हापूरसाठी पण ते डिमांड करत आहेत, कोल्हापूर बेंच बनवा असं डिमांड करत असेल. हे होईल तर चांगलंच होईल. ठीक. अभिलेख न्यायालय, कोर्ट ऑफ रेकॉर्ड. हे अभिलेख न्यायालय काय असतं, कोर्ट ऑफ रेकॉर्ड काय असतं, हे आर्टिकल 215 मध्ये येतं. ठीक आहे. 214 पासून सुरू होतात ना, तर 215 मध्ये कोर्ट ऑफ रेकॉर्ड येतं. आपण कोर्ट ऑफ रेकॉर्ड बाय रीट सोबत समजून घेऊ. आता रेट काय, तर रेट म्हणजे तुम्हाला सांगितलंय बऱ्याच वेळा आपलं हे डिस्कशन झालेलं आहे. ठीक आहे. पण आता सध्या जे कोणी नवीन पाहत असतील तर त्यांच्यासाठी अजून व्यवस्थित मी इथे आणलेलं आहे. पहा, रिट जे आहे ते उच्च न्यायालयाचे न्यायालयाने दिलेली एक लेखी आदेश आहे, ज्याद्वारे सामान्य माणसाच्या हक्कांचे रक्षण केले जाते. आता ते रक्षण मी तुम्हाला उदाहरणासहित सांगणार आहे. तर रिट जे आहे त्या जर उच्च न्यायालयाचे रिट कोणत्या आर्टिकल मध्ये मोडतात असं विचारलं तर 226 येईल, आणि सर्वोच्च न्यायालयाचे विचारलं तर काय 32 येईल. ठीक.
उलट सांगितलं का मी? अरे बरं, बघा बरं एकदा हे. मला असं वाटतं मी हे उलट सांगितलं. मलाच कन्फ्युजन आहे. ठीक आहे. तर हिबिस कॉर्पस आता 5 रीट असतात. 5 रीट असतात असं समजा. नियम नियम समजा या गोष्टींना नियम. काय नियम आहेत? 5 नियम आहेत. कुठले नियम आहेत? पहिला आहे हिबिस कॉर्पस, देहोपस्थिती. हे मॅच द फॉलोइंग मध्ये येऊ शकतं. तर अर्थ काय आहे? व्यक्तीला प्रत्यक्ष हजर करा. समजा पोलीस आहेत आणि पोलिसांनी एका व्यक्तीला विना म्हणजे त्याचा गुन्हा नाही आणि त्याला 24 तास जेलमध्ये डांबून ठेवलेला आहे. तर त्याच्या विरुद्ध म्हणजे 24 तासाच्या आत त्यांनी जज पुढे केलेलं नाहीये त्या व्यक्तीला आणि डांबून ठेवलेलं आहे. तर व्यक्तीला प्रत्यक्ष हजर करा असं संबंधित अधिकाऱ्याला काय करतं? कोर्ट लेटर पाठवतं. ठीक आहे. तर म्हणजे त्या व्यक्तीला हजर आजच्या आज करा हे कोर्ट म्हणतं. ठीक. काहीतरी विसरले मी यामध्ये. अजून एखादं एक्झाम्पल देऊ का? आता समजा अटक झाली आहे, सर्व झालेलं आहे. तर ते डायरेक्ट हायकोर्टमध्ये किंवा सुप्रीम कोर्टमध्ये पण जाऊ शकतात. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट त्याला एक शब्द आहे, पण नक्कीच हा प्रश्न येणार नाही. त्या शब्दावरचा प्रश्न येणार नाही. तेवढा वरच्या लेवलचा येत नाही. ते एमपीएससी मध्ये, युपीएससी मध्ये वगैरे येतं, पण इकडे नाही येत. ठीक आहे. पण त्याचं नाव आठवत नाही मला, म्हणते सोडत आहे मी. मॅन्डेमस. आता मॅन्डेमस काय आहे? मॅन्डेमस आम्ही आज्ञा देतो, तुमचे काम करा. समजा काय एक्झाम्पल आहे याचं? आम्ही आज्ञा देतो, तुमचे काम करा. समजा आता एखादा अधिकारी आहे, पोलिसच नको, दुसरा कुठला तरी एक्झाम्पल घेऊ. एखादा अधिकारी आहे, जे काही आधार कार्ड आहेत, आधार कार्ड निघत नाहीये. ठीक. आणि या गोष्टीला 15 दिवस झाले, 6 महिने झाले. तो जो संबंधित अधिकारी आहे म्हणजे तुमचं काम करणार, तो हे काम करत नाही. तर तुम्ही कोर्टकडे जाऊ शकता आणि म्हणू शकता की हे असं असं काम करत नाहीये. तर कोर्ट त्यांना लेटर पाठवणार आणि म्हणणार तुमचे काम आम्ही आज्ञा देत आहोत, तुम्हाला तुमचे काम करणं भाग आहे, तुम्हाला तुमचे काम करणं मस्ट आहे. ठीक आहे. हे काय मॅन्डेमस आहे. हे कॉमन लोकांसाठीच सांगत आहे. अशा बऱ्याच गोष्टी प्रशासकीय विभागात पण होतात. कोणाचे इन्क्रीमेंट बंद होतात, कोणाचे काही गोष्टी बंद होतात, म्हणजे ते काम होत नाहीये. तर ते स्टेप बाय स्टेप जातात अधिकारी किंवा कर्मचारी, स्टेप बाय स्टेप जातात. ठीक आहे. तर हे काय आहे? मॅन्डेमस म्हणू शकतो आपण. मी कॉमन व्यक्तीचं सांगितलेलं आहे. प्रोहिबिशन. आता मज्जाव करणे, थांबा, हे तुमच्या अधिकारात नाही. आता समजा एखादा मालमत्तेचा विषय आहे. मालमत्ता, समजा तुमच्याकडे खूप सारी मालमत्ता आहे आणि ती तुम्ही कमवलेली आहे आणि तुमचा कुठला तरी नातेवाईक त्यावर हक्क गाजवत आहे आणि तुम्ही तुमच्या जिल्हा न्यायालयाकडे गेलात. जिल्हा न्यायालय. ठीक. तिथे गेलात आणि ते जे जिल्हा न्यायालय आहे हे म्हणजे त्याचं काम नाहीये, पण हे काम करायचं पाहत आहे. तर कोर्ट काय म्हणू शकतं? उच्च न्यायालय काय म्हणू शकतं की थांबा, हे तुमचं काम नाहीये. मज्जाव करणे, हे मज्जाव करत आहे, ते तुमचं काम नाहीये. प्रोहिबिट करतात. ठीक आहे. निषेध करतात की नाही, तुमचं काम नाहीये, हे आमचं काम आहे, तुम्ही आमच्याकडे सोपवा. त्यांचे जे काही मालमत्तेचा विषय आहे तो आम्ही पाहू. हे कोणाच्या हद्दीत येणार? हे येणार उच्च न्यायालयाच्या हद्दीत. ठीक आहे. तर हे झालं मज्जाव करणे. आता तिसरा पहा, चौथा पहा. चौथा काय म्हणत आहे? सर्टिरिओरी, माहिती देणे किंवा रद्द करणे. अर्थ काय येतो? निकाल रद्द करा किंवा केस आमच्याकडे पाठवा. निकाल रद्द करा किंवा केस आमच्याकडे पाठवा. तुमच्या अधिकाराने हा. समजा मी काय केलं, बाजूच्या बागेतून फुलं चोरली.
निकाल रद्द करा किंवा केस आमच्याकडे पाठवा. बाजूच्या बागेतून फुलं चोरली आणि काकू काय केले, त्या गेले. कुठे गेले? जिल्हा न्यायालयात गेले आणि त्यांनी म्हटलं की हे जे आहे, अरे मी चुकून बोलत आहे का? तुमचं काम करा थांबा. हा, हेच बरोबर आहे. तर ते गेले जिल्हा न्यायालयाकडे आणि त्यांनी माझ्याबद्दल जे काय सांगितलं की हे जे आहे हिने आमच्या बागेतली फुलं चोरली वगैरे, आणि मला शिक्षा झाली 1 वर्षाची शिक्षा झाली. आणि कोर्ट ऑफ रेकॉर्ड पण म्हणतात त्याला. हा, कोर्ट ऑफ रेकॉर्ड मध्ये पण येते, शिक्षा झाली. आणि निकाल काय झाला, असा झाला की मी 1 वर्ष शिक्षा भोगत आहे आणि परत मी बाहेर पडले आणि मी तिकडे गेले पुण्याकडे, हायकोर्ट कडे गेले आणि म्हणाले की एक क्षुल्लकशा गोष्टीमुळे मला शिक्षा देण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर म्हणजे 6 महिने मी भोगली शिक्षा आणि 6 महिने बाकी होती. तर ते कोर्ट काय करणार, हायकोर्ट काय करणार, तर तुमचे जे काही माहिती आहे ते मला द्या आणि ती माहिती मी पाहतो आणि ती माहिती पाहण्याचा अधिकार किंवा रद्द करण्याचा अधिकार कोणाला असतो? तो असतो हायकोर्टला. ठीक आहे. चला आता फायनल आपण वाचून घेऊया. क्यू वॉरंटो, तुमचा अधिकार काय आहे? तुम्ही काय केलात, एखादी ऑफिस चालू केलात आणि त्यावर सरकारी दफ्तर टाकलात किंवा सायबर क्राईम ऑफिस किंवा काहीही जे काही सरकारच्या हद्दीत येतं, ठीक आहे. तर ते असं ऑफिस, तर तुम्हाला कोर्ट विचारू शकतो की तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याने हे केलेलं आहे. ठीक, किंवा स्वतःचीच एक पोलीसची फौज बनवली. ठीक आहे. तर विचारू शकता, जे सरकारी काम आहे तुम्ही हातात आहात विदाउट कोणती परीक्षा पास न करता, तुम्ही नाही आहात तरी पण, तर कोर्ट विचारू शकतो की तुमचा अधिकार काय आहे. हे सर्व काय झाले, रीड्स झाले. आता तुम्हाला कोर्ट ऑफ रेकॉर्ड समजलंच असेल व्यवस्थित की नेमकं काय आहे कोर्ट ऑफ रेकॉर्ड. कोर्टचा रेकॉर्ड समजा एक अजून सांगेन, फुलाचा जे मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या काकूने माझं जे काय फुलाबद्दल गुन्हा केलाय म्हणून त्यांनी दिलं आणि मला झाली 1 वर्षाची शिक्षा. ठीक आहे. कोर्ट ऑफ रेकॉर्ड मध्ये 1 वर्षाची शिक्षा झाली, मी ती भोगली. ठीक आहे. आणि परत मी आले माझ्या घरी आले आणि परत मी काय केली, चोरी केली. कशाची? फुलांची. असं काही करत नाही, आमच्या इथे छान बाग आहे खाली, काही गरज नाहीये. ठीक. पण एक सांगत आहे उदाहरण तुम्हाला समजायला हवं म्हणून. मग परत माझ्याबद्दल काय होईल की ते रेकॉर्ड चेक करेल, माझा रेकॉर्ड की कसा आहे फुला चोरी करण्याच्या बाबतीत. तर तो जर परत वर आला तर मला परत डांबून ठेवतील, 1 नाही 2 वर्षासाठी डांबून ठेवतील. तर हे काय झालं, कोर्ट ऑफ रेकॉर्ड झाला. हे आपले इथं खूप इम्पॉर्टंट गोष्टी झालेल्या आहेत. ठीक आहे. जे काही म्हणजे मला वाटतं की एक्झाम मध्ये यातनं काही येईल ते मी तुम्हाला शिकून दिलेलं आहे. म्हणजे असे शॉर्ट्स आपण थोडंसं पाहत जाऊ डेली. हा, मी ते सोडणार नाही, जे काही पेपर्स वगैरे घेत आहेत ते काही सोडणार नाही, पण तरी असं थोडंसं टाइमपास म्हणून वाचा तुम्ही. ते जे काही शॉर्ट्स पाहता त्यापेक्षा हे तर ठीकच आहे ना. ठीक. कसं वाटलं तुम्हाला आजचं लेक्चर? हा, छान होतं का? समजलं का तुम्हाला? काही समजलं नसेल किंवा माझं तुटक बोलणं झालं आहे आज, तर त्यासाठी थोडंसं माफ करा. असं वाचून नाही, काही पाठ असेल तर मग व्यवस्थित येऊन जातं मला. ठीक. तर लेक्चर कसं वाटलं तुम्हाला आवडलं असेल हे अभ्यासाचं रेसिपीज तुम्हाला, तर तुम्ही लाईक जरूर करा. ठीक आहे. आता भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.